कॅप्टन खरत प्रकरणावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया देत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले। दोषी कोणीही असो, सर्वांवर कायद्यानुसार कारवाई होईल असे त्यांनी स्पष्ट केले। कॅप्टन खरात प्रकरणावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी भूमिका स्पष्ट केली। गृह विभागाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत आहेत। प्रकरणाची चौकशी नुकतीच सुरू झाली आहे। अनेक जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले। सरकारी कर्मचारी, अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कोणताही असो, दोषी आढळल्यास कोणालाही वाचवले जाणार नाही आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांना जे धागेदोरे मिळतील त्यानुसार चौकशी केली जाईल असे भोयर यांनी स्पष्ट केले। शक्तीपीठ महामार्गामुळे विदर्भ ते सिंधुदुर्ग कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। बाईट। गृह विभागाला जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगानं त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। आता नवीन माहिती त्या अनुषंगानं पुढे येते आहे, याची सखोल चौकशी करून त्या संदर्भानं अंतिम कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। एकंदरीतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे तो राजकीय विषय ठरतो, परंतु ह्या प्रकरणामध्ये जे कोणी गुंतलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल। आता जस्ट चौकशीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। अजून जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगानं पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल। तेच कारण याच्यामध्ये बरीचशी मंडळी असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत। जोपर्यंत सखोल चौकशी त्या ठिकाणी होणार नाही, पूर्ण घटनाक्रम आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडणार नाही, त्यामुळं सखोल चौकशी झाल्यानंतर अंतिम सत्य त्या ठिकाणी बाहेर येईल। मामले में अभी उनको अटक भी की गई है और डिटेल इंक्वायरी वहाँ शुरू हो गई है। पूरी इंक्वायरी खत्म होने के बाद में सारी चीज़ें सामने आएंगी। नाही, काही घटना घडल्यानंतर अनेक लोक भावनिक होऊन त्या ठिकाणी शंका उपस्थित करत असतात, परंतु ज्या काही शंका उपस्थित होतील, जे काही धागेदोरे मिळतील त्या दिशेनं पोलीस प्रशासन निश्चितपणे चौकशी करेल।